शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। चारित्र्यावर संशय घेत पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांडका व धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केल्याची घटना शहरातील ठाणगेमळा परिसरात शनिवारी रात्री 10:30च्या सुमारास घडली। या प्रकरणी जखमी महिलेच्या फिर्यादीवरून तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी या ठाणगेमळा येथे गेल्या 20 वर्षापासून कुटुंबासह वास्तव्यास आहेत। त्यांचे पती शिवाजी पवार याला दारूचं व्यसन असून तो नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। जखमी फिर्यादीला त्यांच्या मुलांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं। उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित शिवाजी पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। सावडी उपनगरातील मिस्किनमळा परिसरातून जप्त केलेल्या मेफेड्रॉन प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आलंय। जमीर निसार शेख असे अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। त्याला न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्यात आणखीन काही संशयित पसार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। जिल्हा पोलीस दलातील बदलत्या प्रक्रियेत अंतिम स्वरूप देत पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई अशा एकूण 84 पोलीस अंमलदारांच्या विनंती बदल्या केल्यात। याचबरोबर जून 2026 मध्ये करण्यात आलेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये असमाधानी असलेल्या 37 अंमलदारांच्या बदल्यांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली असून काही अंमलदारांना 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे। तसेच जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेला बळकटी देण्यासाठी 16 अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भातील आदेश शनिवारी रात्री जारी करण्यात आल्यात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शुक्रवारी जाहीर केलेल्या 3ऱ्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1,16,000 शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध झाली आहे। या यादीत 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल 1,098 कोटी रुपयांची कर्जमाफी प्रस्तावित करण्यात आली असून ही यादी अंतिम पडताळणीसाठी अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे। राज्यासह जिल्ह्यात स्मार्ट इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, वीज ग्राहकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आणि वीज उद्योगाचे खासगीकरण रद्द करावे या प्रमुख मागण्यांसाठी भाकपतर्फे शहरातील महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। स्मार्ट मीटर रद्द करा, वीज ग्राहकांची लूट बंद करा, महावितरण होश में आओ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।